जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BA सेमिस्टर फर्स्ट 2024 पॅटर्न म्हणजेच NEP पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते माहिती आवश्यक असते, कोणकोणती कागदपत्र आवश्यक असतात, त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, विषय कशा पद्धतीने निवडायचे, परीक्षा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला परीक्षा फी कशा पद्धतीने ऑनलाईन विद्यापीठाला सादर करायची याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे, या परीक्षेच्या फॉर्म संदर्भात माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. फॉर्म कशा पद्धतीने भरवायचा तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. नंबर 1, तुम्हाला मागील वर्षाची ज्याला आपण काय म्हणूया रिझल्ट लागणार आहे. निकालपत्रक, गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे. कारण आपल्याला अकाउंट क्रिएट करताना आपल्याला नेम ॲज पर प्रिव्हियस मार्क लिस्ट टाकायचं आहे. त्याकरता तुम्हाला मागील वर्षाचे गुणपत्रिका किंवा मागील वर्षाचा निकाल तुम्हाला लागणार आहे. दुसरं, तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मेल ID आणि मोबाईल नंबर वापरत असताना असा वापरा की जो यापूर्वी पुणे विद्यापीठाचा परीक्षा फॉर्म भरताना तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी वापरलेला असता कामा नाही. म्हणजे तुमचं जर का मोठा भाऊ, बहीण किंवा अन्य कुणी असतील की त्यांनी मोबाईल नंबर आणि मेल ID वापरला असेल, त्यामुळं तुम्हाला आता नवीन मेल ID आणि नवीन मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे. त्या माध्यमातून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचा एलिजिबिलिटी नंबर. ओके, ज्याला आपण पात्रता नंबर म्हणूया. विदाऊट पात्रता नंबर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. तर हा पात्रता नंबर तुम्ही तुमच्या ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा परीक्षा विभागाला संपर्क करा किंवा आपल्या वर्ग शिक्षक किंवा विभाग प्रमुखांना संपर्क करा. त्यांच्याकडून तुम्ही पात्रता नंबर घेऊ शकता. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे ABC ID किंवा अपार ID. ओके. डिजिलॉकरमधून तुम्ही अपार ID डाउनलोड करू शकता. अपार ID कशा पद्धतीने डाउनलोड करायचा, माहिती कशा पद्धतीने अपडेट करायची या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो बघून तुम्ही अपार ID किंवा ABC ID काढू शकता. काही विद्यार्थी म्हणतील आम्ही 12वीलाच काढला होता, तोच ID आहे का? तर ID तोच आहे, पण त्याच्यातली माहिती तुम्ही अपडेट करायला विसरू नका. त्याकरता तुम्हाला आत्ता जो व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने ABC ID किंवा अपार ID क्रिएट करून घ्या. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखीन काही महत्त्वाची माहिती लागते ती म्हणजे तुमचं पूर्ण नाव इंग्लिशमधून, पूर्ण नाव मराठीमधून, आईचं नाव मराठीमधून पण तुम्हाला लागेल. डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी. ओके. ही पण माहिती तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस विथ पिनकोड हा पण लागणार आहे. आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो स्कॅन केलेला हा 300 KB आत असायला हवा आणि तुमची सिग्नेचर ही 50 KB आत असायला हवी. तर एवढी माहिती तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायला लागणार आहे. तर एवढी सगळी माहिती तुम्ही सोबत ठेवा आणि नंतरच तुम्ही परीक्षा फॉर्म भरायला सुरुवात करा. तर चला तर मग आता आपण जाणून घेऊया की परीक्षा फॉर्म स्टेप बाय स्टेप्स कसा भरावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच्या इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन अशा पद्धतीचा टॅब दिसणार आहे. या टॅबवरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे, कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट तुम्हाला दिसतील. तुम्ही या डेट काळजीपूर्वक बघा आणि दिलेल्या तारखेच्या आत तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन दिसेल. या स्टुडंट सेक्शनमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिलेलं आहे. तुम्ही 12th नंतर
प्रथमच तुम्ही फर्स्ट इयर BAला प्रवेश घेत आहात, त्यामुळे सगळ्यात प्रथम इथे तुम्हाला क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, सो क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी नॅशनॅलिटी जी काही आहे ती तुम्ही इंडियन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला नेम ॲज पर प्रिव्हियस मार्कलिस्ट विचारलेलं आहे. तर इथं 12वीच्या मार्कलिस्टवर ज्या पद्धतीने तुमचं नेम असेल ते नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये आपलं सरनेम आहे, नंतर फर्स्ट नेम आहे, नंतर फादर नेम आहे. ओके, याच पद्धतीची सिक्वेन्स दिलेली आहे, तर तोच सिक्वेन्स तुम्ही या ठिकाणी टाका. रिअरली 1-2% विद्यार्थी असतील ज्यांचा अगोदर फर्स्ट नेम आहे, नंतर फादर नेम आहे आणि नंतर सरनेम आहे. तर जी सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स पद्धतीने तुम्ही इथे स्टुडंट नेम टाका. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID देण्यात आलेला आहे. हा ईमेल ID काय करा, तुम्ही इथे वर्ग करा. त्यानंतर मोबाईल नंबर पण या ठिकाणी टाका. म्हणजे इथे या तिन्ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबरवर क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर अशा दोन्हींचा OTP तुम्हाला गरजेचा होता. आता फक्त तुम्हाला मोबाईलचा OTP मागवण्यात येणार आहे. तर मोबाईलचा OTP येईल, तो OTP तुम्ही टाकायचा आहे आणि त्यानंतर कन्फर्म पासवर्ड आणि न्यू किंवा क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्ही काय करा, लॉग इन करा. मी या ठिकाणी काही वेळेअभावी किंवा काही तांत्रिक कारणास्तव मी तुम्हाला ती माहिती दाखवत नाही आहे, पण तुम्ही फर्स्ट इयर BComचा माझा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला इथं ती पद्धत समजून येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय ईमेल ID आणि मोबाईल नंबर करताल तर तुमच्या रजिस्टर मेल ID आणि मोबाईल नंबरवर OTP जाईल, पण तुम्हाला फक्त मोबाईल नंबरचाच OTP एंटर करायची संधी दिलेली आहे. तो OTP टाका. पासवर्ड म्हणजे कन्फर्म पासवर्ड आणि किंवा क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तुम्ही मेन्शन करा. नंतर तिथे सबमिट म्हणून बटन दिसेल, कॅप्चा टाकून फॉर्म काय करा, सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यावर तुम्ही या पद्धतीच्या इथे लॉग इन बटनावर येणार आहे. इथं लॉग इन बायवर क्लिक करा. इथे मोबाईल नंबर ऑप्शन काय करा, सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी दाखवलेला मोबाईल नंबर म्हणजे आत्ता परीक्षा फॉर्म भरताना अकाउंट क्रिएट करताना जो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला तोच या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड या ठिकाणी टाका. या ठिकाणी जो काही कॅप्चा दिसतो आहे तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे. आपण एवढी माहिती भरूया आणि पुढच्या पेजला जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस सबमिट बटनावर क्लिक करू त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. तर इथे तुम्हाला क्रिएट न्यू एनरोलमेंट अशा पद्धतीचा टॅब दिसेल. या टॅबवर काय करा, क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर थोडं खालती स्क्रोल करा. इथे महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एलिजिबिलिटी नंबर इज मॅन्डेटरी टू फिल द एक्झाम फॉर्म अँड ओनली फॉर फॉरेन स्टुडंट शूड सिलेक्ट द न्यू स्टुडंट टाईप. बघा या ठिकाणी जिथं स्टुडंट टाईप दिलेलं आहे तिथं 2 पर्याय आहे. एक आहे न्यू आणि दुसरा काय आहे, एक्झिस्टिंग. ज्या विद्यार्थ्यांकडे एलिजिबिलिटी नंबर आहे, मुळात एलिजिबिलिटी नंबर कंपल्सरी करण्यात आलेला आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी इथंच फक्त काय करा, एक्झिस्टिंग ऑप्शन सिलेक्ट करा. जे विद्यार्थी फॉरेनच्या युनिव्हर्सिटीतून आलेले आहे, फॉरेनचे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी या ठिकाणी काय करतील, न्यू ऑप्शन सिलेक्ट करतील. ओके, या ठिकाणी एक्झिस्टिंग ऑप्शन आपण सिलेक्ट करूया. इथं तुमचं जे काही मीडियम आहे मराठी इंग्रजी ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्याकडे जो काही ABC ID आहे तो ABC ID या ठिकाणी टाका. त्यानंतर इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, हॅव यू गॉट PRN नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी. या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी पुढे हॅव यू गॉट एलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करा. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एलिजिबिलिटी नंबर मेन्शन करायचा आहे. म्हणजेच इथे ABC ID तुम्हाला गरजेचा आहे, तर या ठिकाणी एलिजिबिलिटी नंबर गरजेचा आहे. आपण ही दोन्ही इन्फॉर्मेशन भरूया आणि सेव्ह बटनावर क्लिक करू. बघा ज्यावेळेस तुम्ही एलिजिबिलिटी नंबर टाकता त्यावेळेस तुम्हाला इथे एलिजिबिलिटी नंबर व्हेरीफाय अशा नावाचा काय येतो, मेसेज येतो. त्यानंतर इथे सेव्ह बटनावर क्लिक करा. बघा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली, नाव यू कॅन फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी क्लोज बटनावर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्याला जी पर्सनल माहिती भरायची आहे, पण ही पर्सनल माहिती भरण्यापूर्वी सगळ्यात शेवटी अगोदर काय करा, खालती स्क्रोल करा.
बघा खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड नंबर विचारला जाणार आहे करस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये. इथे तुम्ही काय करा, तुमचा पिनकोड नंबर टाका. ओके, जो तुमच्या आधार कार्डवर असतो तो टाका. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचं तालुका सिलेक्ट करा. तुमचं जे काही लोकल एरिया आहे तो लोकल एरिया तुम्ही काय करा, या ठिकाणातून सिलेक्ट करू शकता. ओके, विलेजचं नेम, त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, विलेज लोकॅलिटी नेम टाकल्यानंतर तेच विलेज नेम या ठिकाणी टाकायचं आहे. ॲड्रेसमध्ये टाकत असताना तुमच्या घराचा नंबर, तुमच्या एरियाचा नंबर, तुमच्या जवळपास काय आहे, रोडचं नाव, ओके, नंतर तुमच्या ॲट पोस्ट म्हणजे गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाका. जर का तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस हा जर का परमनंट ॲड्रेस असेल तर या चौकोन बॉक्सवर क्लिक करा, म्हणजेच तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस हाच तुमचा परमनंट ॲड्रेस येईल. जर का तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही या ठिकाणी टिक करू नका. तर डायरेक्ट या ठिकाणी तुमचा जो काही परमनंट ॲड्रेस असेल तो या ठिकाणी मेन्शन करा. तर या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲड्रेसची माहिती भरल्यानंतर इथे आपल्याला आता आपण वरती येणार आहोत. इथे आपल्याला स्टुडंट नेम दिलेला आहे. हे नेम तुम्हाला काय करायचं आहे, इथं जो काही दुसरा ऑप्शन दिलेला आहे तो स्टुडंट नेम इन देवनागरी म्हणजेच मराठी लँग्वेजमध्ये ते लिहायचा आहे, टाईप करायचा आहे. त्यानंतर इथे फादर्स नेम किंवा हजबंड नेम दिलेला आहे, तर तिथे तुम्ही फादरचं नेम फक्त नेम टाकायचं आहे, पूर्ण नेम टाकायचं नाही. म्हणजे फादरचं नेम टाका, फक्त सरनेम टाकण्याची गरज नाही. त्यानंतर इथे फादरचं नेम मराठीतून आहे ते या ठिकाणी मेन्शन करा. मदर नेममध्ये फक्त मदर नेम टाका, आईचं पूर्ण नाव टाकू नका. हे इंग्लिशमध्ये ऑलरेडी आहे, तेच नाव तुम्हाला मराठीतून टाकायचं आहे. त्यानंतर आपण जेंडर या भागाकडे जाऊया. इथं मेल फिमेल ओके जे ऑप्शन असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ दिलेला आहे. डेट ऑफ बर्थचा जो काही फॉर्मॅट आहे तो DDMMYYचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन येईल. डोमेसाईल तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा. नॉन क्रिमिनल या ठिकाणी नो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जी काही कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी काय करा, सिलेक्ट करा. त्यानंतर मायनॉरिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मायनॉरिटीमध्ये म्हणजे मुस्लिम, जैन, ख्रिश्चन वगैरे हे जे काही कम्युनिटीचे लोक्स असतात ते मायनॉरिटी म्हणून कन्सिडर केले जातात. ओके, सो असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर या ठिकाणी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पण जर का तुम्ही हँडिकॅप येस केलं तर तुम्हाला कोणता प्रकार आहे तुमचा तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी हँडिकॅप नाही आहे म्हणून आपण नो सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर इथे अपलोड फोटो सांगितलेला आहे. इथं पासपोर्ट सहित जो काही फोटो असणार आहे तुमचा तो काय करा, 300 KB पर्यंत अपलोड करा. त्यानंतर इथे साईन दिलेली आहे, यामध्ये क्लिक करा आणि तुमची साईन ही 50 KB पर्यंत अपलोड करा. तर एवढी सगळी माहिती भरूया आणि आपण काय करूया, खालती सबमिट बटनावर किंवा सेव्ह बटनावर क्लिक करू. या ठिकाणी तुम्ही पर्सनल माहिती भरल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, नाव कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, नाव यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म. तर इथे ओके बटनावर क्लिक करा. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. या डॅशबोर्डमध्ये इथे तुम्हाला संपूर्णतः तुमची माहिती दिलेली आहे. थोडंसं उजव्या बाजूला काय करा, स्क्रोल करा. बघा उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. या ॲक्शन कॉलमला क्लिक करा. इथे तुम्हाला 1 बाय 1 सगळी माहिती दिसेल. तुम्हाला वाटलं की आपल्या नावामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, एलिजिबिलिटी नंबर दुसऱ्याचा टाकला, तर तुम्ही इथे डिलीट प्रोफाईल करून तो टाकू शकता. काही विद्यार्थी एलिजिबिलिटी नंबर किंवा अपार ID टाकत नाही, त्यावेळेस इथं एक्झाम फॉर्मचं स्टेटस तुम्हाला रेड सिम्बॉलमध्ये दिसेल. तर त्याकरता तुमचं ABC किंवा अपार ID अपडेट करा किंवा एलिजिबिलिटी नंबर अपडेट करायला लावला तर या ठिकाणी डिलीट प्रोफाईल करून तुम्ही स्टुडंट टाईप एक्झिस्टिंग करा, एलिजिबिलिटी नंबर अपार ID टाका आणि माहिती भरून तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता. आता आपण काय करूया, एक्झाम फॉर्मकडे वळूया. ओके, एक्झाम फॉर्मला आपण क्लिक करूया. पुन्हा आपल्याला एक्झाम फॉर्मला क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्मची डेट्स येतील. प्रोसीड बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तर फर्स्ट इयरच्या आत्ता चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 25-26च्या वर्षामध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला इथं अदर दॅन फर्स्ट इयर हेच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण ऑप्शन सिलेक्ट करू आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करूया. ओके,
क्लिक केल्यानंतर इथं पॅटर्न नेम आलेला आहे. तर इथे तुम्हाला 3-4 पॅटर्न दिलेले आहे. तर तुम्हाला BAचा फॉर्म भरायचा म्हणून या ठिकाणी तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. बघा इथे संपूर्णतः माहिती दिल्यानंतर आपण पॅटर्न ज्यावेळेस सिलेक्ट करू त्यावेळेस तुम्हाला तुमची स्टुडंटची बेसिक डिटेल येणार आहे. थोडंसं सगळ्यात शेवटी खालती स्क्रोल करा आणि तिथे नेक्स्ट बटन दिसेल, त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके, बघा या ठिकाणी नेक्स्ट बटन दिलेलं आहे. या नेक्स्ट बटनावर आपण खालती आल्यावर स्क्रोल करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसायला भेटेल. इथे सिलेक्ट स्पेशलायझेशन सब्जेक्ट सांगितलेलं आहे. आता इथे तर तुम्हाला सगळे सब्जेक्ट दिसत नसतील तर तुम्ही काय करा, सिम्पली या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला टोटल 3 डॉट दिसतील. त्या 3 डॉटच्या बटनावर काय करा, इथे क्लिक करा, इथे सगळ्यात वरती. ओके, आणि त्यामध्ये तुमच्या मोबाईलचा जो काही मोड आहे तो डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा. आपण डेस्कटॉप मोड सिलेक्ट करू आणि तुम्हाला बाकीचे विषय देखील बघायला भेटणार आहेत. बघा आपण या ठिकाणी आपला डेस्कटॉप मोड काय केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे. तर इथे तुम्हाला स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट दिसतील. खूप सारे सब्जेक्ट या ठिकाणी आहे. याच्यातून कोणतेही 3 सब्जेक्ट तुम्हाला काय करायचे आहे, सिलेक्ट करायचे आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्ट करताना असे 3 विषय सिलेक्ट करा जे आपल्या महाविद्यालयात आहे, ज्याचा आपण अभ्यास करतो आहे. असे 3 विषय तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. या 3 विषयापैकी एक विषय तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे SYला असताना मेजर असेल तर दुसरा विषय मायनर असणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जे काही 3 विषय घ्यायचे आहे ते आत्ताच तुम्हाला काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. ओके, जसं की आता या विद्यार्थ्याला इकॉनॉमिक्स हा एक विषय घेतलेला आहे त्यांनी. त्यानंतर इथे त्यांनी मराठी एक विषय त्याचा स्पेशलायझेशन असणार आहे आणि त्याचा जॉग्राफी हा एक विषय असणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी या 3 ग्रुपचा त्याचा हा स्टडी आहे म्हणून त्यांनी हे 3 विषय सिलेक्ट केलेले आहे. तुम्ही कोणते करायचे हे तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला विचारू शकता. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा, क्लिक करा. तर इथे तुमचे काही महत्त्वाचे विषय आहे किंवा जे काही आत्ता 3 विषय सिलेक्ट केले त्याच्यातले तुम्हाला एका सब्जेक्टला थिअरी, एका सब्जेक्टला प्रॅक्टिकल असे टोटल 6 सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी येणार आहे. पुढे आणखीन तुम्हाला काही कंपल्सरी सब्जेक्टमध्ये जे सब्जेक्ट आहे ते म्हणजे एक इंग्लिशचा AECचा सब्जेक्ट आणि दुसरा आहे IKHचा सब्जेक्ट. ओके, 6 आणि 2 किती विषय झाले, 8 विषय झाले. त्यानंतर इथे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, एक EVS लॉ और इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. या दोघांपैकी एक विषय तुम्हाला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. तो कोणता सिलेक्ट करायचा हे तुम्ही तुमच्या महाविद्यालयात विचारू शकता. जसं आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना EVS आम्ही दिलेला आहे, त्याच्यामुळे इथे आपण EVS विषय सिलेक्ट केलेला आहे. ओके, सो या ठिकाणी तुमचे किती विषय झाले, 6 आणि 2 8 आणि हा एक 9. ओके, 9 विषय झालेले आहे. ओके, इथे 6 2 8 आणि 1 9 विषय झाले. सो इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा, क्लिक करा. असा जर का तुम्हाला एरर आला तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला फॉर्म भरताना थोडासा वेळ लागलेला आहे. तुम्ही फॉर्म काय करा, पुन्हा ही टॅब क्लोज करा आणि पुन्हा लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता. थोडंसं क्विकली भरत चला. हे व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देत असल्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे. तुम्ही एवढे 3 विषय सिलेक्ट करून पटकन माहिती भरली का तुम्ही पुढच्या पेजला जाऊ शकता. ओके, सो आपण EVSचा सब्जेक्ट सिलेक्ट करून सब्जेक्ट बटनावर आपण क्लिक किंवा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला एक SCCचा ज्याला स्किल एनहान्समेंट कोर्स आपण म्हणतो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पण हा सिलेक्ट करत असताना तुमच्या मेजर सब्जेक्टच्या रिलेटेड तो असला पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला ग्रॅज्युएशन हे जर का मराठीतून करायचं असेल तर तुम्हाला 3 विषयांपैकी एक विषय मराठी पाहिजे आणि SCCमध्ये पण मराठी पाहिजे. जर का 3 विषयापैकी तुम्ही एक विषय किंवा या 3 विषयांमध्ये इकॉनॉमिक्सचा विषय घेतला आणि त्यामध्ये जर का तुम्हाला SCC पाहिजे तर तो इकॉनॉमिक्सचा पण तुम्ही घेऊ शकता. इथे जो काही तुम्हाला ज्या विषयात डिग्री मिळवायची आहे त्या विषयातला SCCचा विषय तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं की या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्समध्ये करायचं आहे म्हणून त्यांनी इथे इकॉनॉमिक्स रिलेटेड SCCचा विषय घेतलेला आहे. ज्याला आपण SCCला माझ्या मते जे काही नाव आहे इकॉनॉमिक्स रिलेटेडच आहे. ज्याला काय म्हणूया आपण एक वेगळ्या इकॉनॉमिक्सचं नाव आहे. मी तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये सांगतो. टुरिझम इकॉनॉमिक. ओके, सो या टुरिझम इकॉनॉमिकला
क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा, क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा 10वा सब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे. आता 11वा सब्जेक्ट ओईचा सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी ओईच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट येतील. इथे बहुतेक जण काय म्हणतात, सर आम्ही आर्ट्सचे आहोत, मग या ठिकाणी आम्हाला आर्ट्सचा विषय ओईचा पाहिजे. अरे ओईचा विषय हा तुमच्या अदर फॅकल्टीचा असणार आहे. जसं की तुम्हाला सायन्स आणि कॉमर्स तुमच्या महाविद्यालयात जो काही ऑफर केला तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जसं आमच्या महाविद्यालयात आम्ही विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंटचा दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही कॉमर्स आणि मॅनेजमेंट विषय घेतलेला आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट सब फॅकल्टीमध्ये कॉमर्स आपण सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर इथे परत कोर्समध्ये आपल्याला त्याच्यातला आपण BComचा निवडलेला आहे, म्हणून BCom या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर इथे ओपन इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला मग लिस्ट आहे. मग फर्स्ट सेमला तुम्ही कोणकोणता दिलेला आहे, तो म्हणजे फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग दिला आहे, तर मग या ठिकाणी आपण मार्केटिंग घेतला आहे. ओईचा विषय तुम्ही जो काही आत्ता पहिल्या सेमला निवडणार आहे त्याच्यातलाच दुसरा पार्ट तुम्हाला दुसऱ्या सेमिस्टरला, त्याच्यातलाच तिसरा पार्ट तुम्हाला तिसऱ्या सेमिस्टरला आणि त्याच्यातला चौथा पार्ट चौथ्या सेमला तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळे ओईचा विषय निवडताना पहिल्या सेमिस्टरला काळजीपूर्वक निवडा, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, सो इथे फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग आपण सिलेक्ट केला. आता आपला संपूर्णतः फॉर्म भरून झालेला आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमची एकूण जी काही फी आहे ती बरोबर 935 रुपये करण्यात आलेली आहे. नेहमीच्या फीपेक्षा 20% फी वाढवण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे तिथे आलेली आहे. इथे प्रिव्ह्यू बटनावर काय करू शकता, आपण क्लिक करू शकता. एक्झाम फॉर्ममध्ये टोटल 11 सब्जेक्ट आले गेले पाहिजे आणि त्याच्यातली भरलेली माहिती परिपूर्ण असली पाहिजे आणि माहितीमध्ये कुठेही खाडाखोड किंवा ज्याला आपण काय म्हणूया स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर तुम्ही आत्ताच काय करा, या ठिकाणी कॅन्सल बटनावर क्लिक करा आणि प्रोफाईल डिलीट करून पुन्हा फॉर्म भरू शकता. जर का खात्री पटली की सगळा फॉर्म बरोबर आहे तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, इथे चौकोन बॉक्स दिलेला आहे, या बॉक्सवर टिक करा. टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड. ओके, या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा काय आला, सिरियल नंबर, तुमचा ॲप्लिकेशन ID आला, कोर्स नेम आलं, इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आलेलं आहे. त्यानंतर इथे इन्वर्ट स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज आलेलं आहे, चलन स्टेटस अनपेड आलेलं आहे. नंतर प्रिंट प्रिव्ह्यू ह्या बटनाची काय करा, तुम्ही प्रिंट काढा. ओके, आणि ही प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील विषय शिक्षक असतील किंवा क्लास टीचर असतील किंवा HOD असतील किंवा जे काही नेमून दिलेले प्राध्यापक मित्र असतील त्यांच्याकडून तुम्ही फॉर्म काय करा, चेक करा. त्यांच्याकडून दिलेला फॉर्म हा जर का चेक झाला किंवा तुम्हाला खात्री पटली किंवा त्यांना खात्री पटली की हा फॉर्म बरोबर आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या ऑफिस डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आणि त्यांच्याकडून हा फॉर्म क्लिअरन्स करून तो इन्वर्ट करायचा आहे. हा फॉर्म इन्वर्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पे ऑनलाईन बटनावर क्लिक करू शकत नाही. जोपर्यंत या ठिकाणी तुमचं इन्वर्ट स्टेटस इन्वर्ट येणार नाही किंवा इथं ॲप्लिकेशन स्टेटस इन्वर्ट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पे ऑनलाईन बटनावर क्लिक करता येणार नाही. मग ज्यावेळेस तिथं ॲप्लिकेशन स्टेटस इन्वर्ट येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, पे ऑनलाईन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला संपूर्णतः डिटेल येईल. त्या ठिकाणी तुम्हाला एक बँक ऑफ महाराष्ट्र आणि एक ॲक्सिस बँक असे 2 ऑप्शन येतील. ओके, दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी लेफ्ट साईडला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, नंतर UPI आणि EMI असे 5-6 ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. त्यापैकी तुम्ही UPI हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामध्ये तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा QR कोड दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म काय करू शकता, भरू शकता, परीक्षेची फी पेड करू शकता. त्या परीक्षेची फी पेड केल्यानंतर या ठिकाणी जिथं प्रिंट किंवा पेमेंट हे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येणार आहे ज्यावेळेस तुम्ही पेमेंट सक्सेसफुल करताल त्यावेळेस. आता इथे पेमेंट करत असताना थोडंसं काळजीपूर्वक पेमेंट करा. ज्यावेळेस वेबसाईट हँग आहे किंवा सर्व्हर थोडंसं स्लो चालू असेल त्यावेळेस तुम्ही लगेच पेमेंट करू नका. थोडंसं इव्हिनिंग टाईमला किंवा रात्रीच्या वेळेस किंवा पहाटे तुम्ही जर का केलं तर तुमचं पेमेंट सक्सेसफुल विदिन टायमिंगमध्ये होईल, जेणेकरून तुमचं पेमेंट कट झालं आहे पण इथं ॲप्लिकेशन स्टेटस अजूनही अनपेड दिसत असेल किंवा फी पेंडिंग जर का अनपेड दिसत असेल तर परत आपल्याला खूप मोठ्या समस्येला सामोरं जाऊ शकतं. जर यदा कदाचित तुम्ही पेमेंट केलं आहे, 1 दिवस होत आला आहे तरीसुद्धा पेमेंट जर का सक्सेसफुल झालं नसेल तर काय करावं त्या संदर्भातला एक तुम्हाला मेसेज दाखवतो.
बघा विद्यार्थी मित्रांनो, जर का तुमचे पैसे डेबिटेड झालेले आहे पण युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला अजूनही तुमचं पेमेंट पेंडिंग जर का दाखवत असेल तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा काय करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट /support@unipune.ac.in या याला काय करायचं आहे, मेल करायचा आहे कॉलेजच्या वेब मेलवरून. त्यामध्ये तुमचं पूर्ण नेम, तुमचा रजिस्टर मेल आय डी, तुमचा चलन नंबर, नंतर ॲप्लिकेशन आय डी, त्यानंतर ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ इश्यू एवढ्या माहितीसह तुम्हाला द्यायचा आहे. आता या ठिकाणी तुमचा चलन नंबर नेमकी काय असणार आहे, तर तुम्ही जे काही UPI पेमेंट वगैरे केलेलं असेल तर त्याचा रेफरन्स नंबर, UTR नंबर हा तुम्हाला द्यायचा आहे. ॲप्लिकेशन आय डी म्हणजे काय, तर इथे हा जो काही आय डी तुम्हाला विचारलेला आहे, ओके एक मिनटं, हां या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी जो काही दिलेला आहे तो तुमच्या एक्झाम फॉर्मवरती टॉप लेवलला दाखवलेला आहे. जसं 1800001121 असा काहीतरी असू शकतो. ओके, तो तुमचा काय हा 1877 असाच असेल असं काही नाही, एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. तर तो आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचं नेम, तुमचं रजिस्टर, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे टाका, म्हणजे ज्याच्यातून तुम्ही फॉर्म भरला तो. ओके, आणि ब्रीफ डिस्क्रिप्शन द्या की मी UPIच्या माध्यमातून पेमेंट केलेलं आहे, त्याचा हा रेफरन्स नंबर, त्याचा हे स्क्रीनशॉट सोबत जोडलेला आहे, पण पेमेंट झालं आहे. त्या डेबिटचे तुमचे रेकॉर्डचे ट्रान्झॅक्शन असतील ते पण तुम्ही काय करा, कॉपी पेस्ट करून या ठिकाणी टाका किंवा त्याचे फोटो तुम्ही अटॅच करा आणि सांगा की पेमेंट मी केलेलं आहे, कृपया चेक करून ॲप्लिकेशन स्टेटस तिथं कंप्लीट करण्याच्या जागी इन्वर्ट करून घ्या आणि आम्हाला पे ऑनलाईनच्या जागी तिथं प्रिंट असं ऑप्शन देण्यात यावं, असा तुम्ही मेल यांना करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण फर्स्ट इयर BS सेमिस्टर फर्स्टचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, परीक्षा फॉर्मसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याची माहिती बघितली. परीक्षा फॉर्म स्टेप बाय स्टेप्स कसा भरला जातो, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे त्याची माहिती दिली आणि फी किती लागते. ओके, त्यानंतर फी कशी पेड करायची याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसंदर्भात काही क्युरी असतील तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. त्यांच्याकडून जर का सॉल्व्ह झालं नाही तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. आणि वेळोवेळी परीक्षा फॉर्ममध्ये जर का काही बदल झालेले असतील तर त्याची माहिती किंवा परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये मुदतवाढ करण्यात आली, तुमच्या येणाऱ्या पुढच्या परीक्षा, त्याचे परीक्षेचे वेळापत्रक या सविस्तर बाबत संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण देत असतो. तर ते देखील तुम्ही सगळे मेसेज काळजीपूर्वक बघत चला. तर मग आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.